पहिला डोस पहिली मात्रा पहिला रते पहिला खुराक तयार आणि हा स्टेट ड्राईव्ह यस पंचांचा निर्णय मात्र हा नकार असेल बघूया आणि अतिशय चांगलं फिल्डिंग परंतु फायदा होणार नाही एक धाव मिळते बघूया तर टॉस जिंकलाय तर सन्माननीय विश्वनाथजी भगत यांचं आगमन झालं पुन्हा विनंती आपण स्टेजवर स्थान बनवूया विश्वनाथजी भगत मान्यवर आयरे गावचे आहेत का यस विश्वनाथजी भगत आयरे गाव बघूया अतिशय डॅशिंग आक्रमक गाव कारण नागरिक लोकांची ताकद आहे रोशन यस अप्रतिम डिलिव्हरी ब्लॉकॉल मध्ये चेंडू खणून काढला परंतु हा असेल डॉट बॉल काय गोलंदाजी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बिनबाद वन फन चांगलं क्रिकेट चांगलं मैदान अंडर आर्मची बरी स्पर्धा असली परंतु ओव्हरऑल देखील त्याच्यापेक्षा भारी बघूया नामवंत स्पर्धा अंडर आर्मचा हा जबरदस्त जल्लोष जबरदस्त थाटमाट मानाची अभिमानाची एवढे नंतर यांचा नंबर लागतो आणि हा स्वीप करायचा आहे अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि बंधांचा गंगाची धाव संख्या झाली 2 वर वाईटचा इशारा स्वयं मारा आउटसाइड द लेग स्टंप दिशाहीन चेंडू हे रेलिंग वाले दादा या दादा इथे कशाला दाबता रात्री तुम्हाला दाबायचं आहे दाबायचे म्हणजे हातपाया बोटिंग मार्फत या कारण रेलिंग ही कमकुवत आहे टेम्पररी आहे यस कुठे आहे यस पवनकेरे यांचे आगमन आयरेगावचा दुसरा शरद पवार म्हणजे जादूगर पंधाचा डॉट बॉल आहे का यस यस डॉट बॉल निर्धाव चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा रेचक मारा जाली मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग यस आमचे रेग्युलर स्कोरर रितेश नाव आहे का नाही का मोदी आहे नाव सांगा पहिलं चला आम्हाला वाटलं आग्रे आहे का भैया आहे ते पहिलं डिक्लेअर करा बरोबर की नाही यस फॉर्च्युनेटचे मालक पवन दादा केने पवन हनुमान बापाचं पहिलं नाव लावा मिस्टर पवन काय बघा या दोन्ही हनुमंताचे नाव आहेत पवन म्हणजे हनुमान हनुमान म्हणजे हनुमान इज इक्वल टू हनुमान आणि फलंदाज बाद पहिल्या फेकेचा बदन पहिला मुतखडा बाजूला या डॉट बॉल का मग काही जमली कशाला माहित हो झाली षटक संपलं हा जल्लोष आहे यस पहिले षटक संपुष्टात अरे दादा बजा वाई वाड्यावर या त्याच्यानंतर आम्ही बोलतो तर आपले आगरी कोळी काल होती थंडी त्याच्यानंतर अचानक उष्मा वाढला बघूया चला गेम जरा स्पीड अप करा राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा येत चेंडू शॉर्ट मिड विकेटला एक धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर 3 वर बिनबाद 3 सत्यविनायक कामोटे या टीमला विनंती असेल कोणी जेवण नसेल तर आपण जेवून घ्यायचं आहे आकाश गुरव जेवण आहे आपल्यासाठी देखील उजव्या बाजूला विनंती असेल कोणी जेवलं नसेल तर आपण या जेवण घेऊन घ्या प्लीज जरी सकाळी जेवण असलं तरी बोया संध्याकाळचं देखील जेवून जा कारण घरी त्रास नाही आणि जे कोणी सरबतवाले असतील शेंगा त्यांना पुन्हा धन्यवाद देतो कारण शेवटपर्यंत 2 दामनात वरात कोण पोचवतात पिणारे पोचवतात आहे की नाही सांगा मला फक्त आई वडील सोडले तर कोण असतात आपण सगळे जेवलो की घरी आणि एस आउटसाइड द ऑफ स्टंप अप्रतिम डिलिव्हरी
राईट आर्म राऊंड द विकेट तयार. हो येस आणि हा येस वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. अवांतर धाव संख्या संघाचा टोटल स्कोर 5 मार बिन बाद 5. दुसरं षटक प्रगती पदावर. काय गोलंदाजी बघूया. आणि यस पुन्हा 2 धावेचा बेनिफिट. चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू खणून काढलाय. 2 धाव मिळते संघाचा टोटल 7. तीन बॉल 3 balls to go. यस अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त मानाची स्पर्धा. डोंबिवलीने तर महाराष्ट्रामध्ये पहिली स्पर्धा असावी. अतिशय दर्जादार आयोजन आणि हा पुन्हा यस संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 8 वर. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर बघूया. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय मारा पुन्हा तयार. कृपया प्लीज विनंती करतो, प्लीज जे मिड विकेटला उभे आहेत त्यांना कृपया विनंती करतोय, रेलिंगला लावू नका प्लीज. रेलिंग टेम्परेचर उद्या टिकवायची आहे. नंतर काय करायचं लोलाचं ते लोला. चौका मित्रमंडळाचे मॅक्स एमबीके. चौका मित्रमंडळ मॅक्स एमबीके कधी आता आहे. आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गटाडी वळली गेली, गाशा गुंडाला गेला, तंबूचं तिकीट याच्या हातात. जाईये आयोडेक्स मलिये नवीन फलंदाज देवेश. विक्रांत केने प्रतिष्ठान संदर्भ गावचे जे पुरस्कार आमचे आदरणीय प्रथमेश पाटील, पंडित पाटील यांचे ग्रामस्थ आहेत. बघूया अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी, दानशूर व्यक्तिमत्व बघूया जे प्रथमेश पाटील. नेहमी कुठेही स्पर्धा असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, नेहमी विक्रांत केने प्रतिष्ठान हा संघ नेहमी असतो. बघूया अव्वल स्पर्धा मानाची स्पर्धा. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खणून काढला. बघूया स्टेप आउट झालाय. पुन्हा त्या चेंडू झाला शॉर्ट मिड विकेटला. आणि 12 चेंडू आणि फक्त इनमेन 9 धावा म्हणजे 4.5 धावांचा स्क्रीन रेट. 12 balls have been बोलो. टोटल स्कोर इज मुव्हिंग 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 9 वर सद्यस्थिती विद्यमान अवस्था. नवीन गोलंदाज ऋषी का मिशी ऋषी नाही तर दुसरे काय भिशी आहे. अनेक कंगाल झाले भिशी मध्ये. आमच्याकडे तुमच्याकडे नाही वाटत भिशी आहे का. तेच त्याच्याशिवाय चैन नाही कर्ज फेडता आलं म्हणतं गल्फास. आपलं नाही दादा. आगरी समाज कधी आत्महत्या करत नाही. हे शेतकरी कर्ज बाजारी. त्याला गेम जरा स्पीड करा प्लीज. गोलंदाज अतिशय चांगली स्पर्धा. अंडर आणि हा येस वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन अनुमान आदमाचा अंदाज. 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका, 1 धावेचा उतारा. धाव संख्या 10 वर.
10 for 1, एक बाद 10 वर. हो, अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा सफल झाला होता. यस, पंतांचा नो बॉल इशारा म्हणते. यस, याला काय फ्री हिट वगैरे काय नाही ना? नाही, नो 1+1. अंडरमध्ये फ्री हिट नाही. ही नवीन स्कीम, नवीन ऑफर म्हणजे साडी बरोबर परकस सहित ब्लाऊज फ्री. बॉलिंग मार्फत तयार. धाव संख्या टोटल इज गोइंग ऑन 11, 12. अच्छा, दिवसभरात ज्याने अतिशय चांगलं स्कोरिंग केले बघूया. नाही, 44,444 प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अर्थात त्याचं 22 असेल, म्हणजे त्याची अर्धी असते. 22,242, 44,426 असं ह्या स्पर्धेचं स्वरूप असेल. बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस, फलंदाज पुढे गेला होता आणि हा रनआउट आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा. दुसऱ्या विकेटची एक्झिट, दुसऱ्या विकेटचा काढदा बाय, दुसरे विकेट पाय होता. मासे करता करता आम्ही बाहेर जाऊ. तिथून काय नुसतं ढोंगण बघू यांचे, हे मॅच बघू. यस, नंतर आमचा बघूया, एवढा सामना संपू द्या. बघूया जीटीसी आणि हा आउटसाइड द स्टंप. यस, आणि हा असेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. त्याला वाटलं होतं की वाईड होईल, परंतु पंचांचा मात्र हा जबरदस्त निर्णय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अप्रतिम बॉलिंग अटॅक. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी फक्त इनमिन. राईट आर्म राहून दे, विकेट तयार. तिसरा षटक प्रगती पथावर. आणि हा पुन्हा द. यस, अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. तर व्यासपीठावरती आपण निखिलजी पाटील आणि विश्वनाथजी भगत साहेबांचे इथे शुभ सन्मान करतोय. निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून आज आम्हाला जेवणाची व्यवस्था केली होती. निखिलजी पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. अमर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतो निखिल पाटील साहेबांचा. निखिलजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. अमर मडवी यांचे शुभ हस्ते. त्यानंतर विश्वनाथजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण अमर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण या दोन मान्यवरांचा इथे शुभ सन्मान करतोय. निखिलजी पाटील आणि विश्वनाथजी भगत. या जेवणाचे जे स्वादिष्ट स्वरूपी भोजन निखिलजी पाटील आणि विश्वनाथ भगत बघूया. धन्यवाद देतो. बघूया अतिशय चांगलं जेवण आणि सर्वांना पुरेल असं जेवण अजूनही बाकी आहे. जेवण म्हणजे अगदी समाज कुठेही कमी पडत नाही. 12, 12. 4 balls to go. 2 balls to go. 4 balls have been bowled.
तर तिसरं षटक प्रगतीपदा बघूया. धावसंख्या फक्त इनमेन 12. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. कमीत कमी 31 धावा पाहिजे. 24-30. आणि हा पुलटा चेंडू फक्त एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 13. आणि हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खणून काढलाय आणि यस, नाही तर अन्यथा चौकात आला असता. यस, काय फिल्डिंग केली बघूया. लॉंग ऑन मिड ऑनला. धावसंख्या 14 ने राहिलेले अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. दे माय धरणी टाय. डिजे ऑपरेटर बघूया. यस, वानवा आणि आता कोळीगीत वगैरे लावा मस्त बघूया. सॅम्युअल. टोटल स्कोर या ठिकाणी 16. 16 4 बॉल्स टू गो. मिस्टर सॅम्युअल. आणि या पुण्याचा खराब क्षेत्ररक्षण 2-1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 17 आणि राहिलेले इनमिन फक्त 3 चेंडू बाकी आहे. 3 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. मिस्टर सॅम्युअल शेवटचं षटक प्रगती बदल, शेवटचा गोलंदाज. अतिशय रंगतदार सामना होईल. आणि हा उलटा चेंडू स्टेप आउट झालाय. फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 18 आणि राहिले फक्त इनमिन 2 चेंडू बाकी आहे. 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. डीजे ऑपरेटर विनंती करतो प्लीज. आणि हा पुन्हा मिड ऑनला. यस, एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 19 आणि राहायला फक्त इनमेन शेवटचा चेंडू बाकी आहेत. एसबी ग्रुप आणि व्हीके प्रतिष्ठान. यस, पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी इनमेन 19. अतिशय चांगली बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा केला भैया प्रतिस्पर्धी संघाला. पुन्हा एकदा जास्तीत जास्त धावा जमान्यापासून रोखले गेले बघूया. जो प्रतिकार केलाय, जबरदस्त अटकाव, मज्जाव, पायबंद. पंचांचा निर्णय अमान्य बघूया आणि नो बॉलचा इशारा. यस, (1+1). तुम्ही काय बोलू नका प्लीज, नाही तर तुमचा बाजार उठवू आम्ही. 21 लास्ट डिलिव्हरी. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणीही प्रकारचा डिसिजन देऊ नका, गोंगाट करू नका प्लीज. ज्यादा गोंगाट करण्यापेक्षा तिथं बाजूला जेवण आहे ते येऊन गेम काढ्या. लास्ट बॉल लेफ्ट, लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. जे सोनारपाडा चषक आहे,
चला शेवटचा चेंडू 21 अंडर आर्मची स्पर्धा बघूया आणि अतिशय चांगला चेंडू, एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची वाडा सोडा आणि आयरे गाव गाठा. बघा बाजूला झोपडा आहे, झोपडा म्हणजे आराम करायला. 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला 23 धावांची गरज. या लवकर सलामीची जोडी. तर याच्यानंतरचा शेवटचा सामना जो होईल आजच्या दिवसातला ओपन मधला, जो जिंकेल तो उद्या येईल. म्हणजे ओपन मधला एक संघ आणि ग्रामीण मधला एक संघ, असा हा शेवटचा घमासाला असेल. आणि या शेल बघूया या ठिकाणी क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर सेमी फायनल, उपांत्य फेरीचा सामना, त्याच्यानंतर उपांत्य फेरी. जो जिंकेल तो डायरेक्ट मुसंडी माईल थेट पोहोचेल, अंतिम फेरीत दाखल होईल. बघूया या ठिकाणी अतिशय दमदार आयोजन. जितू पाटील यांना धन्यवाद देतो. एवढी मोठी स्पर्धा मला माहिती नव्हतं की अंडर आर्म स्पर्धा एक अतिशय चांगलं देखणं आयोजन. येस जे प्लेयर लोक बघूया आतमध्ये बसायचं आहे. बघूया आयोजकांची कंपल्सरी बघूया आणि आपल्याला पेनल्टी आहे प्लीज. आणि कुठल्या हातवारे हात गोंगाट करू नका प्लीज, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. कारण जितू पाटील यांचं हे दमदार आयोजन म्हणजे शिवसेना शाखा आयरे गाव आयोजित. पहिलं षटक तयार, 23 धावांची गरज. पहिला चेंडू आणि हा यश स्वीप करायचा दाबूया आणि पंचांचा निर्णय. तर एक धाव मिळेल संघाचे धाव संख्या 1 वर बिनबाद 1 वन फनान. गोलंदाज आहे भाऊ या ठिकाणी. तर जितू पाटील, अमर केले आणि निखिल मढवी असे 3 आयोजक या स्पर्धेचे मेन आयोजक बघूया. आणि संपूर्ण शिवसेना जी मंडळी आहे बघूया, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील. निखिल केने, अमर मडवी आणि जितू पाटील असे 3 आयोजक म्हणजे त्रिमूर्ती.
आणि हा चेंडू बघूया मिड ऑफ यस. मग पवन हनुमान केले काही नाही याचं योगदान आहे का? नाही नाही ते सांगते ते सांगा पहिलं, कारण माहिती आहे फॉर्च्युनर गाडी आहे म्हणून विचारतो. नाही तर साला खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. टोटल स्कोर 10 वर बिनबाद 10 3 फॉर नन. 23 धावांचा मागचा सामना जिंकण्यासाठी बघूया उपांत्य फेरीचा सामना. आणि हा पुन्हा यस अतिशय चांगली फिल्डिंग वायडिश मिडविकेट म्हणजे काऊ कॉर्नर. 4 वर 4 रन्स. आणि ज्याच्या दिवसभरात समालोचन केलं आमचे रोशन संते बघूया अतिशय चांगला समालोचक रायझिंग स्टार. आणि हा आउटसाइड ऑफ स्टंप आणि फलंदाज बाद होईल, पण तो नक्कीच यस. यस आयोजक प्लीज उद्या फक्त राईस ठेवा, अशा भाकरी आणू नका. कसला आपल्या आग्र्यांच्या भाकरी भयांच्या भाकरी फरक आहे का नाही? राईट आम राहून विकेट यस. आणि हा डावकराचा फलंदाज आणि फलंदाज बाद होईल. काय गोलंदाजी बघूया. आणि हा संघाला बशा म्हटले दुसरा आदरा. यस कुणा तुम्ही जरा बाहेर व्हा बेस. जे पॅव्हेलियन बघूया खेळाडू कक्ष प्लीज बाहेर व्हा प्लीज. नवीन फलंदाज अच्छा दिवसभरात ज्यांनी चांगला अतिशय दर्जेदार अंपायरिंग केली बघूया मनीष. आणि पहिल्या षटकात इनमिन फक्त इनमिन 4 धावा. काय गोलंदाजी. टार्गेट पाहिजे 19 म्हणजे 23 धावांची गरज. 18 मध्ये 19 18 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 19 रन्स. कुणाल अंबैया काय पपई विकतो का काय करतो? कांदे बटाटे नाही काय आडनाव चालत सांगता म्हणून तुम्हाला बोलतोय. आडनाव हे भजपुरे आहे ना म्हणून. माणसाला सर्व शोक असावे पण तो नाकाचा शोक नसावा. तर नाकाचा शोक म्हणजे यांना विचारा पाठीमागे. कारण आमची ही भाषा नेहमी मार्मिक असते बघूया. कारण स्पर्धा लाईव्ह आहे. राईट राऊंड द विकेट. दुसरं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्कवर. हो यस आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा. पुन्हा एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 5 वर 2-5-5 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हो पुन्हा अप्रतिम आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट यस नो डाउट्स. संघाचा टोटल स्कोर 6 वर. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. खेळाडू कक्ष कुठल्या प्रकारचा गोंगाट करू नका, हातवारी करू नका आणि कृपया स्लेजिंग. कारण हा आहे क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना. त्याच्यानंतर उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमी फायनल. तर जो सेमी फायनल मध्ये पहिला संघ दाखल झाला तो या ठिकाणी ऐरेगाव 11 रियांश तनिष्क. धाव मिळेल बघूया पुन्हा या ठिकाणी. यस कृपया खेळाडू या. जॉर्ज 11 या टीमला विनंती असेल. जॉर्ज एसबी ग्रुप
इकडे बाजूला वा नाही तर डोंगराला पोकळ बांबूचे फटके देण्यात येते. खरं पोकळ बांबू आहे जरी मजबूत नसला पण तो त्याच्या वाजवण्याने बघूया. येस क्या बात आहे. दादा तुमची टीम आहे ना, तुमची पोरं आहे म्हणजे बापाची ड्युटी आहे की नाही. तुम्ही सांगा तिकडे त्यांना उचला जरा इकडे या जरा. एवढाच गज खाली आहे जागा. हो अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा यस. काय फिल्डिंग केली होती परंतु फायदा होणार नाही. बघूया सगळ्याचा टोटल स्कोर आहे 2 बाद 9 वर आणि राहिल्या फक्त इनमीन 14 धावा. ठेव बॉल्स टू गो 14 अस्किंग रन रेट समीकरण टार्गेट आवक सरासरी. एक धाव 1 रन्स. एसबी ग्रुप यानी कि जॉर्डन कल्याण. यस तुम्ही आतमध्ये या बघूया. सर्व डिसिजन तुमच्या बाजूने होती. या जरा. काल गाढवाचे पाय धरले आता तुमचे धरतो. या इकडे बाजूला या. एवढी जागा आहे बाकी आहे. आणि हा येस सगळ्याचा टोटल स्कोर या ठिकाणी काय झाली बाजूला आहे बंगाली भाभी. कृपया आतमध्ये येऊ नका प्लीज नाही तर पेनल्टी राहील आणि फुकटची पनवती तुम्हाला लागेल. जरा बाजूला हवा जरा नाही तर आमच्या तोंडातून भलता शब्द निघायचा. कारण आम्ही झाले फुल फुल म्हणजे जेवण. हा नाही बरोबर की नाही ते बोलायला पाहिजे की नको. कारण ज्यांची खावी पोळी आणि हा येस आउटसाइड द स्टंप बॅकफुटला गेला पंच केला. बघूया चेंडूला शॉर्ट पॉइंट आणि बॅकवर्ड गली यांच्या मधून एक धावेचा बेनिफिट संघाचा टोटल स्कोर अरो 12 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 11 1-1. यस आउटसाइड दी हाफ स्टंप का फ्लाइट डिलिव्हरी. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. यस आउटसाइड बघूया आणि हा चेंडू बघूया आणि 10 मध्ये 11. 10 बॉल्स टू गो नीडेड 11 रन्स. आणि हा मिळेल एक धाव. बघूया स्विफ्ट केलाय एक धाव फक्त. बघूया संघाचा टोटल स्कोर 13. बघूया संघाच्या जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. उर्वरित चेंडू 9 धाव पाहिजे. गेम जर स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म राहून द विकेट आणि एक धाव. येस नो डाऊट. येस 7 मारू. काय कॉन्फिडन्स. फडणवीस साहेबांना देखील असा कॉन्फिडन्स झाला होता. 105 आहे आमचा होणार. काय झालं आता ते नुसतं हाणू नाही फायदा पण आहे. ओव्हर कॉन्फिडन्स फायदा नाही. साला अडीच आम्हाला दिसत काय झालं असतं. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि हा चौकार. यस 4 धावा मिळतील. अतिशय खराब फिल्डिंग.
6-4. काय याला गरज आहे बघूया, चांगला खेळतोय. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट आणि राहिले फक्त इनमिन 4 धावांची गरज. 7 बॉल्स टू गो, 5 धावांची गरज. 7 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 5 रन्स. जॉर्डन तर 1 धाव मिळेल बघूया. आणि राहिलेल्या फक्त अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक. 6 मध्ये 4 धावांची गरज. निर्णायक षटक बघूया. 44,444 ची ओव्हर असेल. ए रात को खाओ भी वाला, दिन को आराम करो. डीजे वाला कोण आहे, तो आहे का कोण? तर कोणाची चावी हरवल्या बघूया. ओळख पटवून चावीने यायची प्लेस. कुठली गाडी आहे? ट्विस्टर गाडीची चावी हरवल्या बघूया. आपले खिशे चाचपुंपा. ट्विस्टर गाडीची चावी आणि ओळख पटवून चावीने हा बघूया प्लेस. तुमची आहे ट्विस्टर? हा 4. ये धावा सांगतायत, म्हटलं गाडी आमची आहे का काय? 6 मध्ये 4. अंतिम षटक. पहिला चेंडू. यस, 1 धाव मिळेल. राहिले 5 आणि 3. यस, 5 चेंडू 3 धावा. बघूया, तुम्ही बाहेर जा जरा, नाही तर साला मध्येच अबॉर्शन व्हायचा. तुम्ही बाहेर व्हा. चांगले दिवस चालेल, चांगले दिवस भरलेत. पाच मध्ये 3. आणि हा म्हणजे वाईट असावा. यस यस, पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज प्लस की मायनस? 1 डे. राहिल्या फक्त इनमिन फक्त 1 धाव. मग 2 पाहिजे. 2 पाहिजे धावा. बघूया. आणि हा रिव्हर्स. यस, रिव्हर्सचा फटका. या फटक्याला म्हणता येड धावा फटका. दादा तुम्हीच जा मग आता. या आम्ही आज वाटे वस्त्रा घेतो हातात. तुम्ही जा अंपायर, तुम्हीच राहीत आता. गबी शांतता बसा ना जरा. कशाला तुम्ही करता टाइमपास? या नाही तिथं बांबू बांधण्यात येतील. प्लीज उद्या तिथं बांबू बांधा. दोन धावांची गरज नाही. 2 पाहिजे ना रे. 1 धावांची गरज. आणि बॉल आहे त्या ठिकाणी. या सामना इज फिनिश. आणि हा संघ बघूया गेलाय उपांत्य फेरीत. या ठिकाणी सेमी फायनल. तर